श्रीगोंद्यात श्री संत शिरोमणी सावता महाराज यांचा 775वा जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे। या निमित्त श्रीगोंदा शहरातील नायरा पंपाच्या मागच्या बाजूला महात्मा फुले उद्यानाच्या समोरील प्रांगणात अखंड हरिनाम सप्ताहाचे श्रीगोंदा तालुका उत्सव समितीच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे। सप्ताहाचे पहिलेच वर्ष असताना सुद्धा भव्य दिव्य स्वरूपात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। काल दिनांक 19 एप्रिल रविवारी सकाळी या सप्ताहाला सुरुवात झाली असून हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर माऊली कदम मोठे माऊली आळंदी देवाची यांनी काल या सप्ताहात कीर्तनरूपी सेवेचे पहिले पुष्प गुंफले। पुढील आठवडाभर या ठिकाणी नामवंत कीर्तनकारांची कीर्तन सेवा भाविकांना ऐकायला मिळणार आहे। काल रविवारी सकाळी सावता महाराजांचे मूळ गाव असलेल्या आरण या ठिकाणावरून महाराजांच्या पादुकांचे श्रीगोंद्यात आगमन झाले। त्यानंतर सप्ताहाच्या ठिकाणी पादुकांची मोठ्या भक्तिभावात स्थापना करण्यात आली। पुढील आठवडाभर या पादुका सभामंडपात ठेवण्यात येणार आहेत। दररोज पहाटे 4 ते 6 काकडा भजन, सकाळी 7 ते 11 ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी 12:30 ते 2 नित्यनेमाचे भजन, दुपारी 2:30 ते 4:30 संत शिरोमणी सावता महाराज यांच्या जीवनावरील चरित्रकथा, सायंकाळी 5 ते 6 हरिपाठ, सायंकाळी 6:30 ते 8:30 कीर्तन सेवा, रात्री 8:30 ते 10 महाप्रसादाचे आयोजन, त्यानंतर संगीत भजन आणि 24 तास संतांचा नामजप पहारा असे या कार्यक्रमाचे स्वरूप राहणार आहे। दिनांक 25 एप्रिल शनिवार रोजी दुपारी 2 वाजता संत सावता महाराजांच्या पादुका, शेख मोहम्मद महाराज तसेच शंकर महाराज आणि मांदळ येथील आत्माराम महाराज यांच्या पादुका या सर्व संतांच्या पादुकांची शहरातून मिरवणूक होणार आहे। दिनांक 26 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता महामंडलेश्वर हरिभक्त पारायण अमृत महाराज जोशी बीड यांच्या काल्याच्या कीर्तनाने या सप्ताहाची सांगता होणार आहे। महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना देखील या सप्ताहाचे निमंत्रण देण्यात आले आहे। काल्याच्या कीर्तनाच्या दिवशी उपस्थित राहण्याचा त्यांनी आयोजकांना शब्द दिल्यामुळे या सप्ताहात काल्याच्या कीर्तनाच्या दिवशी 26 एप्रिल रोजी राज्याचे कॅबिनेट मंत्री गोरे उपस्थित राहण्याची शक्यता आहे। अखंड हरिनाम सप्ताहाचे पहिलेच वर्ष असून सुद्धा आयोजकांनी केलेले मोठं नियोजन तसेच कार्यक्रमस्थळी केलेले आयोजन हे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे। एवढ्या मोठ्या संतांचा श्रीगोंदा शहरात पहिल्यांदाच अखंड हरिनाम सप्ताह होत असल्यामुळे कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आयोजकांनी आवाहन केले आहे। आपण श्रीगोंद्यामध्ये श्री संत सावता महाराजांचा 775वा जन्मोत्सव सोहळा, तुकोबारांचा 375 वैकुंठगमन सोहळा आणि ज्ञानोबारांचा 751वा जन्मोत्सव सोहळा आपण श्रीगोंद्यामध्ये प्रथमच श्रीगोंदा नगरीमध्ये आपण साजरा करत आहोत। या कार्यक्रमाची रूपरेषा अशी आहे, सकाळी 4 ते 6 काकडा होईल, काकडा भजन झाल्यानंतर 7 ते 11 या दरम्यान श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा ठेवलेला आहे आणि एक औचित्य साधून आपण ज्ञानेश्वरी पारायण ठेवले की सावता महाराजांना 775 वर्ष पूर्ण झाले। त्यामुळं आम्हाला आमचा मानस असा आहे वारकऱ्यांचा की 775 वाचक बसवायचे। त्यानिमित्ताने एक अखंड हरिनाम सप्ताहाला आणखी भव्य दिव्य अशी शोभा वाढेल आणि ज्ञानेश्वरी पारायण झाल्यानंतर दुपारी भोजन झाल्यानंतर परत संत सकल संत चरित्र कथा, सावता महाराजांची कथा असेल, ज्ञानोबारांची कथा असेल, तुकोबारांची कथा असेल, रोज एक वेगवेगळ्या संतांची कथा आहे। कुठं सेना महाराजांची असेल, तुकोबारांची असेल, जनाबाईची असेल, मुक्ताबाईची असेल, आदी करून सगळ्या संतांची रोज जीवनचरित्र कथा एक दिवस काका महाराज पाने यांच्या मुखातून श्रवण म्हणजे ऐकल्या जाईल आपल्याला। आणि त्यानंतर हरिपाठ होईना, हरिपाठ झाल्यानंतर 6:30 ते 8:30 या दरम्यानमध्ये महात्मे येणार आहेत। आपली इथं सुंदर अशी कीर्तन सेवा होणार आहे आणि कीर्तन सेवा झाल्यानंतर 9च्या नंतर आपण महाप्रसाद ठेवलेला आहे सर्वांसाठी। जेवढे भाविक भक्त आहेत आणि तेवढ्यांसाठी आपण तालुका उत्सव समिती या उत्सव समितीने सर्वांचं नियोजन केलेलं आहे। तरी सर्व भाविक भक्तांना एक विनंती करतो या माध्यमातून की आपण या कार्यक्रमाचे अवश्य लाभ घ्यावा आणि या कार्यक्रमाचा शोभा वाढवावी अशी विनंती करतो। रामकृष्ण हरी। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या प्रशासक न्यूज या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा।